नमस्कार, कशा आहेत सर्व. आज मी बनवणार आहे थालीपीठची भाजणी. एकदम झटपट आणि अशी पौष्टिक अशी होते ना. म्हणजे काही गडबडीमध्ये सकाळच्या नाश्त्याच्या टायमाला आहे ना, मस्त असे थालीपीठ बनवले ना का भारी होतात. आवडीप्रमाणे आपण याच्यामध्ये भाज्या वगैरे घालू शकतो. तर आता काय काय घालणार आहे तर मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगते. चला, इथे 1 किलो गहू घेतलेले आहेत. चांगले साफ स्वच्छ करून घेतलेत आणि ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत. भाजून घ्यायचे. 1 किलो गहू घेतलेत, त्यामध्ये 1 वाटी साबुदाणे घेतलेत. दोन्ही एकत्रच भाजते, वेगवेगळे पण भाजू शकताय. मी एकत्र भाजते. थोडेसे लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे. हे बघा, मस्त असे गहू भाजून झालेले आहेत, लालसर असे. आता काढून घेऊया. मसाले घेतले आहेत. बडीशेप, धणे, जिरं, मेथीदाणा 1 चमचा, लवंग, मिरी, दालचिनी आणि फ्लॅक्स सीड्स घेतलेले आहेत. हे पण भाजून घेऊया. कसुरी मेथी पण घातलेली आहे 1 वाटी यामध्ये मी. इथे बघा, ज्वारीच्या लाह्या अशा फुटायला लागल्यात आहे. इथे ज्वारी घेतलेली आहे मी. तर ज्वारी पण अशा प्रकारे भाजून घ्यायच्या, लाह्या फुटेपर्यंत मंद आचेवरती सर्व आपल्याला भाजून घ्यायचे. म्हणजे थालीपीठाची भाजणी आरामशीर 3 ते 4 महिने काही किडा वगैरे न लागता, अळी वगैरे न पडता 3 ते 4 महिने आरामशीर टिकते आणि सुगंध अगदी तसाच्या तसाच राहतो थालीपीठची भाजणीचा. अजिबात हे होत नाही, खराब होत नाही भाजणी. बाजरी घेतलेली आहे 1/2 किलो, ती पण अशीच भाजायची आपल्याला. नाचणी घेतलेली आहे, ती पण 1/4 किलो नाचणी घेतलेली आहे. नाचणी पण यामध्येच घालून घेते. दोन्ही एकत्र भाजून घेऊया. इथे लाल पोहे घेतलेले आहेत 1/4 किलो, गावरान पोहे येते. तर हे 1/4 किलो घेतलेले आहेत, हे पण छान भाजून घ्यायचे. हरभरा 1/4 किलो, 1/2 किलो हिरवे मूग आणि 1/4 किलो चणा डाळ. तर हे घेतलेलं आहे, हे पण छान मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. ओट्स घेतलेले आहेत, ओट्स 1/4 किलो घालणार आहे याच्यामध्ये मी. आणि धुवून सुकवलेले तांदूळ आहेत, चांगले असे. हे राशनचे तांदूळ आहेत, तर हे घ्यायचे. तांदूळ 1 किलो घेतलेले आहेत मी. इथे मसाले काही भाजून ठेवलेले आहेत. इथे तांदूळ छान असे बघू शकताय. ह्याच्यामध्ये ओवा पण घातला 1 चमचा. तांदूळ भाजून घेतलेले आहेत. इथे काही मसाले भाजून घेतलेले आहेत. हे बघा, मूग पण चांगल्या प्रकारे असे भाजून घेतलेले आहेत, कलर चेंज होईपर्यंत. चणा डाळ, हरभरा, ओट्स घेतलेले आहे, लाल पोहे, गावरान पोहे आहेत, ज्वारी, बाजरी, नाचणी, साबुदाणा, गहू, ज्वारी. हे बघा, ह्याच्यामध्ये बाजरी पण आहे. हे सर्व असं आपल्याला भाजणी करताना कोणती काळजी घ्यायची आहे तर भाजणी मंद आचेवरती भाजून घ्यायचे छान अशी. आणि आहे ना, चांगले असे बघा पोहे बघा असे एकदम असे भाजून घेतलेले आहेत, बघू शकताय. ओट्स पण असे भाजून घेतलेले आहेत. आपल्याला काळजी घ्यायची म्हणजे आपल्याला आपण असे ह्याच्यामध्ये न करता, ताटामध्ये न टाकता असे कपड्यावरती घालायचे. ते सर्व भाजलेले धान्य आहेत ते, म्हणजे आहे ना, ह्यांना पाणी सुटत नाही. तर आणि हे अशा प्रकारे छान खरपूस भाजून घेतलं ना का भाजणी आरामशीर 1 ते 2 महिना किंवा 4 महिने टिकून जाते. तर अशा प्रकारे ही भाजणी तयार केलेली आहे. आता ही भाजणीची थालीपीठाची रेसिपी लवकरच येईल. चला, बाय.